एकदा रस्त्याने चाललो होतो. रस्त्यात एक बाम ठेवला होता. अमृतांजन अमृतांजन नाही, नाही मग बाम बाम काम काय धडामवाला बाम. हा मी गेलो आणि आमच्या हातून जास्तीत जास्त सत्कार्य घडलं. चला सगळ्यांनी बोट पुढे करा. बोट कापून आपण प्रतिज्ञा करू. सारखं बडबडू नकोस. अरे अरे महादेव, हे मारुतीचं देऊळ नाही नारळ फोडायला. शंकराच्या देवळात नारळ ठेवतात म्हणून तुला पुढे नेत नाही. लक्षात मुली कधी वेळेवर यायच्या नाही. वेळेवर त्या मुली कसल्या मिनी डार्लिंग, तुझे हात एवढे राखट कसे? बरीच काम करतेस वाटतं. मिनू 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 मिनोबा आहे. मिनोबा मिनोबा बापरे, म्हणजे तिचा बाप आला की काय? अरे तू इथं कशाला तडमडतोयस? तुझ्या समोर मी तिच्याशी कसं बोलायचं? काय मला मालकाने बोलवलंय. मग काय म्हणून मी मर्फीला तुझ्याकडे सोडायला आलोय. मर्फीला? हे बघ, अरे 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 मी मर्फीला कसं सांभाळणार ते तुझं तू बघ, मला माहित नाही. अरे असं काय करतोस? त्याच्या समोर आम्ही बोलायचं कसं? तू काय बोल, त्याला थोडंच कळणार आहे. खरंच. अरे पण मालकाने बोलवलं, मी काय करू? ते पण मालक त्या मालकाच्या. अरे विलास, अरे तू जन्माला आलास तेव्हा काय पैशाचं गाठोडं घेऊन आला होतास? आणि इथं कमवलेला पैसा मरताना काय वर घेऊन जाणार आहेस? अरे संत महात्म्याने म्हटलेलंच आहे, लक्ष्मीचा मोहटाळा. गप्प बस, माझ्या लपड्यात पडू नको. मला नाही ओळखला. नाही ओळखला? हा, माझी ओळख पटवून देतो. हे बघितलंस? डोळ्यात किती घाण आहे. तिकडे नाही, वर बघ. वर बघ. तिकडे नाही, इकडे बघू. खोपडी म्हणजे 460 वॉल्ट. तू इलेक्ट्रिक मध्ये कामाला आहे? कवट्या माकाळला ओळखतो काय? बापरे, म्हणजे तू कवट्या माकड आहे? नाही, तेच म्हटलं. ही त्याचा डावा हात आहे. तू त्याच्या डावात आहे? जवळकर साहेब, तुमचं पत्र. नुसतं धड आहे, मुडकं कुठं आहे? काम करतंय. हे काय करताय? बोट लावून तिथं गुदगुल्या. स्टुपिड, तुम्ही मामू आहात. दुश्मन का लड़का दुश्मन होता है. चले जाओ यहाँ से. चलो, ये दुश्मन तुम्हारे पास दोस्ती का हाथ बढ़ाने आया है. यही दुश्मन तुम्हारा एक दिन प्यारा दुश्मन हो जाएगा. चलो, और तुम गाने लगोगे, दुश्मन दोस्तों से भी प्यारा है. खामोश. इधर मराठी में बोलने का समझे. हो. क्या काम है? I mean, काय काम आहे तुमचं? तुम्ही बसला तिथं तंबू ठोकून आणि तो पोस्टमन तुमचा पत्ता शोधत गावभर फिरत होता. मला वाटेतच भेटला. म्हटलं, यही मौका है दोस्ती का हाथ बढ़ाने का. ये लो. थँक्यू. लेकिन जरा मराठी में बोलो की. हे शत्रुघ्न सिन्हासारखं काय? मनातलं बोलू. तुमचा इतिहास विषय कसा होता हो? शाळेत गेला होता ना? त्याशिवाय का शेतकीची पदवी घेतली मी? त्यासाठी शाळेत जावं लागतं. ऑफकोर्स. पण इतिहास विषय कसा होता? खरं सांगू, थोडा कच्चाच होता. हो, काही ढ विद्यार्थी आहे. हम्म. माझा पण कच्चा होता. मला काय अहो, पण त्याचं इथं काय? ती इतिहासातली गोष्ट आठवली मला. तो नाही का अकबर राजा असतो, तो मुघले आजम मला नाही. सलीम अनारगली तो नाही, हा औरंगजेबाचा मुलगा अकबर. हा, तो नाही का संभाजी राजाकडे दोस्तीचा हात मागायला जातो. तसंच हे औरंगजेब वाकडे. ए परशा, अरे सुधीर, कुठे चाललास? वधू परीक्षेला वाटतं. नशिबाची परीक्षा बघायला. म्हणजे काकांनी घराबाहेर काढलं. तुझा काका इतका निष्ठुर असं वाटलं नव्हतं जाऊ दे रे. ना. पण आता चाललायस कुठे? पण धनंजयकडे जातोय पुण्याला. हं? पाहू तिथे नोकरी बिकरी मिळते का ते. मिळेल असं वाटतं तुला? बघूया प्रयत्न करून. त्याच्या ओळखीने काय जमते का? अरे पण पैसे तरी आहेत का? काय जेमते भाड्यापुरते. कुणास का काय? उपाशी पोटी पुण्यापर्यंत जाणार? इलाज नाही त्याला. त्याच्यावर माझ्याकडे इलाज आहे. हे काय पैसे उपयोगी येतील तुला. अरे पण तुझी तरी अशी काय श्रीमंती वाहून चालली आहे? अरे माझ्याकडे आहेत रे पैसे, आणि माझं काय मी इथून तिकडून मिळवीन. या पैशाची खरी गरज तुला जास्त आहे. परशा, बस, जास्त बोलायचं नाही. तुझा जम बसला की कळव मला. धनंजयला सांग मी विचारले म्हणून. सांगशील ना? हायला सुधीर, प्रोग्राम मात्र आपला झकास झाला. अरे झकास. पण परशा, हं? असं कार्यक्रम करत इथे कुजायचं का आपण? आता नशिबानं जर ठरवलं असेल आपल्याला इथं कुजत ठेवायचं, तर आपण काय करणार? आता हेच बघ ना, इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलंय तरी सुद्धा बाजार मास्तर म्हणून त्या चबुरावाकडे शिव्या खात राहावं लागतं ना मला. अरे माझं तरी दुसरं काय आहे? माझा काका गाण्याच्या बाबतीत एकदम औरंगजेब आहे. रोज मला शिवांचा खुराक देतो. मी गेलो ना की तू दार आतून लावून घे, आणि कुणीही आलं तरी दार उघडायचं नाही. तू सुद्धा गाढव आहेस. मी आलो की एक विशिष्ट खून करीन. आता कोण कसली करतोस महेश? इकडे मी दाखवतो तुला. हे बघ, मी आलो ना की दार असं नॉक करीन. कसं?
3 वेळा. हो. Got it? हो. आणि हे बघ तू ह्याच्या बाहेर यायचं नाही. का? ही तुझी लक्ष्मण रेषा आहे. होय लक्ष्मण भाऊजी. दार बंद कर. हो. कसं म्हणाला? आय गॉट इट. मुद्दाम आलो होतो म्हटलं मुलगी डोळ्या खालून घालावी. पाहिली तुमची मुलगी पसंत आहे. डोळ्यात पसंत आहे ना? भरली. जरा बारीक आहे नाही. चवळीची शेंगच हो. बसा हा मी चहा आणते. चांगला साजूक तुपाचा गोड शिरा करून आणते. नको नको, मामांची डायबिटीजची वेळ आहे. अरे, चालेल म्हणून काय विचारता. आमची रोजची वेळच आहे नाही शिरा पोहे खाण्याची. शिरा खा, श्यामलचे वडील खा. वडील आहेत ना मुलीचे घरात. ते कचेरीत गेलेत. असं होय. मला वाटलं घरातून पळून गेले का. हे असतं ना? कसल्या ऑफिस मध्ये असतात. ते कलेक्टर कचेरीत डेप्युटी कलेक्टर आहेत. कलेक्टर कचेरीत असू दे. कलेक्टर असोत, डेप्युटी कलेक्टर असोत, रेंट कलेक्टर असोत, तिकीट कलेक्टर असोत. मुलगी पसंत. काल आला नाही. मी शिस्त बिघडलेली मला आवडत नाही. हे काय बसा. थँक्यू. मी त्याला बसू नका म्हटलंय. असं सॉरी. मोठा उठलो ना. पण लागेल हाताला. बसा हो. नाही मला कामात जायला पाहिजे. काय आम्ही सरकारी अधिकारी दिसत नाही. ऑफिसातला काय किंवा घरातला काय. बॉस समोर आला की त्याचा मान राखायचा. ते आहे. तो गेला की तंगड्या पसरून बसायचं. डोकं वाजवत आहे. त्याचं काय आम्ही कधी सरकारी नोकरी केली नाही ना त्यामुळे माहित नाही काय असतं ते. सरकारी नोकरीत फार जागरूक राहावं लागतं. धमकी देतो. तूने मेरा कहना नहीं माना तो शादी रही उस तरफ और बर्बादी रहेगी इस तरफ. तुम्हारी इज्जत मेरी मुट्ठी में है. डायलॉग मारता है क्या. डायलॉग मारता है पिक्चर का. मगर तुम जिस स्कूल में पढ़ता है उस स्कूल का हम हेडमास्टर है. बताओ तेरे हाथ में क्या है. बताओ हैं? बताओ. बताओ. टाडा टाडा. ये तो मिशी है. डोंगर पोकर के उंदीर निकाले. किसकी है. तुम्हारी होगी. नहीं तुम्हारी नहीं मेरी होगी. मेरी मिशी. सुजीत सिन्हा. हाँ भैया हम हैं. बहुतेक या बिहारीला जागा मिळणार. ते कसं काय. हाँ शत्रुघ्न सिन्हा गाँव है ना. हाँ बुड़बक साला पूछता है शादी की होगा नहीं. शादी करना होता तो हम अपने गांव में होते. हाँ। यहाँ क्या करने आते. तुम लोग को नौकरी करना है तो करो. हम तो चले अपने गांव. हाँ काय हो तुम्हाला बायको आहे काय. आहे ना. अख्खीची अख्खी बायको आहे. डोळे पण सरळ आहेत. दोन्ही डोळे आहे. महेश भट्ट. हाँ भट्ट. चल हट. क्या. जा 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 बाबा जा जा जा. सतरा घालून आलं. कोण नोकरी देणार याला. काय हो तुमचं मॅरेज लव्ह मॅरेज की प्रपोज हो. दोन्ही. ते कसं काय. मुद्दामून दोन्ही करून ठेवली. आतल्या गेंड्याला जी आवडेल ती ठेवायची. दुसरीला काडीमोड देऊन टाकायचं आहे की नाही. खोटी बातमी देणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्याबद्दल मी तुला लॉकअप मध्ये सुद्धा टाकू शकतो. टाका. तुमच्या मुलीचं काय होईल. नाही महेश, प्लीज असं करू नकोस. त्याच्या वतीने मी माफी मागते. वय साहेब एकदा माफ करा त्याला. तू गप्पा काय गंगे. बोलू दे की तिला. तुम्ही कशाला मध्ये बोलताय. ठीक आहे ह्या वेळेला माफ करतो तुला. पण याद राख पुन्हा असं केलंस तर मुंबईच्या जेलची हवा खावी लागेल. मुंबईचं क्लायमेट मला सुटच होत नाही. सारखा घाम येतो तिकडे मला. आणि इथं आमचा घामटा काढतो त्याचं काय. हवालदार जाऊ दे त्याला. साहेब तुम्ही किती चांगला आहे तुमचं लई थँक्यू बघा. थँक्यू. हे गंगे चल घरला पहिली. कावतोय बीपी वाढेल तेव्हा कळेल.